वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं। जय श्रीकृष्ण सर्वांना। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम्। नववा अध्याय श्लोक 10 पासून 16 याचं विवरण अध्ययन झालं, ते रेकॉर्ड झालं नाही म्हणून हे पुन्हा ते रेकॉर्ड करण्याकरता पुन्हा आपण घेत आहोत. आता 9व्या अध्यायात आपण आत्तापर्यंत पाहिलं की प्रकृतीच्या म्हणजे योगाने मीच हे सगळं तयार करतो, ह्याच्यात मीच राहतो, आणि हा सगळा गुह्य योग राजगुह्य योग सांगितला आहे. आणि या गुह्य योगात जिकडे तिकडे आपण पाहू तर मुख्यत्वे करून भक्तीलाच महत्त्व दिलेलं आहे. आणि तर 8व्या-9व्या श्लोकात मीच प्रकृती च्या द्वाराने सगळं उत्पन्न करतो आणि ते त्याचा पुन्हा विलय करतो, हे सगळं सांगितलं. पण माझी कर्म ही बांधणारी नाही आहेत, कारण मी त्याच्यात उदासीन आहे आणि असक्त आहे. तर त्यामुळे उदासीनचाही अर्थ आपण बघितला. उद म्हणजे वर, त्याच्या सगळ्यांच्या वर मी आहे, त्यामुळे त्याच्याशी माझा काही संबंध नाही. आणि हे जे करते आहे ॲक्च्युली ती मय्याध्यक्षेण प्रकृती, म्हणजे माझ्या अध्यक्षतेखाली ही प्रकृती सूयते सचराचरम म्हटलं. म्हणजे ती प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली हे सगळं चराचरासहित जग उत्पन्न करते. म्हणजे आता समजा एखादा बिल्डर, त्याची ही स्कीम आहे आणि ही बिल्डिंग्स बांधलेल्या आहेत, तो बिल्डर स्वतः काही जाऊन बांधत नाही, त्याच्याकरता दुसरं कोणीतरी काम करतं. तर तसं हे इथे प्रकृती जी आहे ती भासमान आहे, कारण ईश्वराशिवाय दुसरं कोणी असूच शकणार नाही, तोही एक भासच आहे. आणि त्या भासातनंच हे सगळं पुढे निर्माण होत गेलेलं आहे. तर त्याचा ईश्वराशी म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्याशी काहीच संबंध नाही. त्यामुळे त्यांना काहीही कर्म असण्याची, जन्मकर्मांच्या मे दिव्यम हे भगवान म्हणतात 4थ्यात. ते दिव्य म्हणजे अशी दिव्य आहेत की त्याचा काही लेप त्यांना नाही आहे, आणि ते करूनही त्याच्यातनं वेगळं आहे. आणि त्यामुळे आता 10व्या ह्याच्यात त्यांनी सांगितलं की प्रकृतीने माझ्या योगाने ही प्रकृती, अधिष्ठानाने प्रकृती जग निर्माण करते आणि जग चालवते किंवा ते परिवर्तित होत राहतं चक्राप्रमाणे. आता हा जो 11वा श्लोक आहे हा फार महत्त्वाचा श्लोक आहे. वरवर पाहता आपल्याला वाटतं की हे म्हणतात ते आपल्याला कळलं आहे, दुसऱ्यांना कळलेलं नाही, पण कदाचित आपल्यालाही त्यातनं खूप कळणं आवश्यक आहे, हे आपण बघू. अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम्. अवजानन्ति म्हणजे अव म्हणजे मागे येणं, असं कमी होणं, याला अव म्हणतात. ऊर्ध्व हे वर जाणार आहे, किंवा अवमान आपण म्हणतो. अवमान म्हणजे अपमान, म्हणजे मान कमी करणं. तसं अवजानंती म्हणजे मी मला पूर्णपणे जाणू शकत नाही. माम मूढा, कोण तर मूढ आहेत ते, आणि का जाणू शकत नाही की मी मानुषीं तनुमाश्रित आहेत, अशा प्रकारची कमी धारणा ते करतात. म्हणजे ते मला मनुष्यासारखा देह दिसतो म्हणून मनुष्य मानतात. आणि परमभाव जो आहे माझा, परमभाव म्हणजे जे माझं सर्व व्यापी सच्चिदानंद स्वरूप आहे, ह्याला ते जाणत नाही. सच्चिदानंद स्वरूप भगवंत आहे म्हणणाऱ्यामध्येही ज्ञानमार्गी
नी जातोय असं म्हणणाऱ्यामध्येही जर ते म्हणाले हे सगुण साकार रूप हे मर्यादित आहे, तरी तेही मूढामध्येच आले. कारण हे सगुण साकार रूप तेच निर्गुण निराकार परब्रह्म आहे, तेच सर्वव्यापी आहे. एका वेळीच ते सर्वव्यापीही आहे, ह्या दिसणाऱ्या त्या चतुर्भुज द्विभुज रूपातही आहे आणि त्याच्याही पलीकडे आहे. हे ज्याला कळलं त्याला परमभाव कळला असं म्हणतो. पण हे कोणाला कळत नाही, त्यामुळे मला मम भूत महेश्वरम, महेश्वर म्हणजे महा म्हटल्यावर त्याचं सच्चिदानंद रूपाशी संबंध आला. म्हणजे महेश्वर म्हणजे ईश्वरांचा ईश्वर हा अर्थ झाला आणि सर्वव्यापी जो ईश्वर आहे तो मी आहे. सगळे जे झाले त्यांच्या ईश याचा अर्थ आहे की नियमन करणारा आहे, त्या सगळ्यांचा नियमन मी करणारा असा मी आहे असं भगवान म्हणतात. हा श्लोक आपल्याला वाटतं की आपल्याला कळलंय की हा भगवंत मानुषी रूप आलेला. पण बऱ्याच वेळा असं होतं, आपले सद्गुरू म्हणा, सत्पुरुष म्हणा किंवा अवतारी आहेत, त्यांच्या वेळी जे जन्माला आलेले आहेत, त्यांचा संघ ज्यांना आहेत, त्यांना हे आपल्यापेक्षा थोडे चांगले असतील किंवा दैवी संपदा असलेले आहेत, पण ते परमेश्वर आहेत, सर्व व्यापी असलेले तेच रूप इथे घनीभूत होऊन प्रकट रूपाने आले, हे सर्व काळी स्मरण राहत नाही. कधीतरी मोहानी काहीतरी ब्रह्मदेवांना जिथे मोह झाला तिथे परीक्षा पाहायला गेले श्रीकृष्णांची. ते गुराखी आणि ती गायी सगळ्या त्यांनी क्षणभराकरता त्यांच्या लोकांना देऊन ठेवल्या. कोण आहे हा अघासुराचा नाश केल्यानंतर त्यांना वाटलं असा कोण आहे अघासुराचा नाश करणारा, याची आपण परीक्षा घेऊया. आणि गायी आणि वासरं आणि हे गोपाळ सगळे यांना त्यांनी त्यांच्या क्षणभराकरता वर नेलं आणि मग पाहायला लागले परत की काय इथे कृष्णाने काय केलंय. तर तिकडे भगवंतांनी सगळ्यांची रूपं घेऊन सगळा व्यवहार चालवले. ब्रह्मदेवाचा निमिष जर गेलं ते इकडे 1 वर्ष गेलं. 1 वर्ष भगवंत त्या सगळ्यांचे रूप घेऊन सगळीकडे राहिले आणि ब्रह्मदेवांनाच मोह उत्पन्न आला, रे ही गोपाळ खरी की आपण आणलेली खरी. आणि मग त्यांना ते ज्ञान झालेलं आहे. ते ज्ञान झाल्यानंतर त्यांना हेही लक्षात आलं की आपण ह्या ब्रह्मांडाला निर्माण करणारे, अशी जशी भागवतात तो एक श्लोक आहे की त्यात ब्रह्मदेव जेव्हा स्तुती करतात तेव्हा म्हणतात की सूर्याच्या किरणात जसे धुलीकण छोटे छोटे अणुप्राय दिसतात तरंगताना असंख्य तशी अनंत ब्रह्मांड तुमच्या सृष्टीत आहेत. त्या अनंत ब्रह्मांडापैकी एका कोणत्या तरी छोट्याशा ब्रह्मांडाचा मी एक ब्रह्मदेव आहे आणि मला हा अहंकार झाला. म्हणजे सांगायचं काय की जोपर्यंत परमेश्वर, मग तो आपण जे आपल्याला ज्या रूपाने आपण परमेश्वराची ज्या ठिकाणी आपण परमेश्वर म्हणून श्रद्धा ठेवतो, नामदेव महाराजांनी मूर्तीत श्रद्धा ठेवली तिथे पांडुरंग प्रकट होऊन त्यांच्याशी बोलले. जिथे आपली श्रद्धा आहे ती एकदा श्रद्धा, याचा अर्थ काय आहे की योगक्षेमम वाहणारा हा तोच आहे. जे काही जगात चाललंय ती त्याच्या सत्तेने चाललंय हे खरं जाणलं जर, तर तिथे दुःखाचा प्रसंगच नाही. जे ईश्वर करतोय ती त्याची लीला आहे आणि ते सगळं आपल्या चांगल्याकरताच आहे. तो त्या दुःखातही ईश्वराने दिले म्हणून ते त्याची लीला म्हणून ते आनंदाने ते स्वीकारणार आहे. अशी अवस्था असेल तर तो मूड नाही. बाकी आमच्यासारखे जे आहेत की श्रद्धा पण आहे आणि उद्याची चिंता आहे, जोपर्यंत उद्याची चिंता आहे तोपर्यंत आपण भगवंताला अवजानंती मा मूढा ह्या कॅटेगरीतच आपण कमी जाणलेलं आहे. एकदा भगवंताला जाणलं की पहिलं तर मी असं कोणी नाही आहे, माझ्या अंतर्यामी भगवान आहे. माझं शरीर जे मी माझं म्हणतो ते माझं काहीच नाही आहे, वासुदेवच सर्वम. हे झालं तर ते जानंती म्हणायला. कारण जाणणं, ज्ञान, वेद आपण म्हणतो ज्ञान हे अनुभवात्मक आहे. संस्कृतात काही
जे शब्द आहेत अनुभवाकरता, ते ज्ञान किंवा विद याच्यापासूनच आलेले आहेत. म्हणजे तिथे अनुभव घेणे आणि ज्ञान होणे हे दोन वेगळे धरलेलेच नाही आहेत. अनुभव हाच ज्ञान आहे. म्हणजे पूर्ण रूपाने आपल्याला एखादी गोष्ट कळेल कशी? आपण समजा आंब्याचं वर्णन वाचलं, 1000 प्रकारचे आंबे, अशी वर्गीकरण तशी वर्गीकरण, पण आंबा खाण्याचा जो अनुभव आहे ते ज्ञान झालं. तर तो जो अनुभव ज्याला नाही आहे तो कुठेतरी काहीतरी परमेश्वराच्या रूपाला कमीच समजलेला आहे. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत त्या ठिकाणी मी म्हणतोय म्हणजेच परमेश्वर पेक्षा वेगळा धरतोय, हेच परमेश्वराला कमी धरणं आहे. कारण सर्वत्र सर्वव्यापी सर्वरूपी तो आहे, हा सिद्धांत आहे. आणि हे कशामुळे होतं तर अज्ञानामुळे होतं. अज्ञान हे आपल्या कर्मामुळे होतं. सात्विक राजस तामस पैकी राजस तामस ह्या कर्मामुळे राजस जरी कर्म असलं तरी ते अधोगच्छन्ति राजसा आणि म्हटलेलं आहे. त्यामुळे राजस तामस कर्मामुळे बुद्धीही तशी होते आणि त्या बुद्धीवर आवरण पडत जातात. अज्ञान आवरण आहे आणि अभानावरण आहे. जे आहे ते न दिसणं आणि त्याच्याऐवजी दुसरंच काहीतरी दिसणं. म्हणजे रज्जू दिसली नाही, रज्जूच्या ऐवजी सर्प दिसला, म्हणजे रज्जूचं न दिसणं हे एक आवरण झालं आणि ते रज्जू न दिसून तिथे सर्प दिसणं हे दुसरं आवरण झालं. हे कशामुळे होतं की राक्षसी आणि असुरी प्रकृतीमुळे. तर त्याच्याकरता आता पुढचा श्लोक सांगतात, 12वा श्लोक. मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञानाविचेतसा राक्षसीं आसुरींचैव प्रकृतीं मोहिनीं श्रिताः. आता आपल्याला इथे एक लक्षात घ्यायला पाहिजे की मागच्या अध्यायातल्या एखाद्या श्लोकाच्या 2 श्लोकांच्या अशा स्पष्टीकरणासाठी पुढे एक अध्याय भगवंतांनी दिलेला आहे. जसं आता इथे राक्षसी आसुरी प्रवृत्तीचा एक श्लोक, नंतर दैव प्रकृतीसाठी 13वा श्लोक आला आहे. पण त्या काय आहेत हे सांगायला पूर्ण 16वा अध्याय भगवंता पुढे सांगणार आहेत. तर आता हे मोगाशा मोघ कर्माणा मोगज्ञान आणि विचेतसा राक्षसीं आसुरींचैव प्रकृती मोहिनीं सीता. आता राक्षसी प्रकृती काय, आसुरी प्रकृती काय आणि दैवी प्रकृती काय? सात्विक प्रकृती ही दैवी आहे. सात्विकमध्ये सतचा जो वापर आहे हे दाखवायला हे अशा करता आहे की जरी त्रिगुणाच्या पलीकडे सच्चिदानंद स्वरूप असलं तरी तिथपर्यंत पोचायचा दरवाजा ही सात्विक वृत्ती आहे, सत प्रवृत्ती आहे. म्हणून त्याला सत हे सच्चिदानंदामधला सत वापरून सात्विक अशी हे आहे. तर ते सात्विक प्रकृती म्हणजे धर्माचं रक्षण करणं, परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनाम, परोपकार करणं. आणि परोपकार कसा करणं, सर्वभूत इथे रता कसं राहणं, किंवा सर्वांसाठी चांगली इच्छा ठेवणं. हे का तर सर्वत्र समबुद्धीना होऊन, म्हणजे सर्वच ईश्वराचं स्वरूप आहे, सर्वच ईश्वर आहेत हा अनुभव यायच्या आधी निदान जे जे भेटीचे भूत ते ते मानीचे भगवंत हे तरी व्हायला पाहिजे. अगदीच काय नाही. आपण मागेही एकदा पाहिलं की स्वतःपुरता विचारच्या पलीकडे आपण विभूती ज्या मानतो, पहिल्यांदा आई वडील आहेत, आचार्य देवोभव आहेत, मातृदेवोभव, पितृदेवोभव. त्याच्या पुढे जाऊन आपण काही विभूतींची अजून एक पुढची स्टेप झाली. त्याच्या पुढची स्टेप म्हणजे सगळ्या भूती परमेश्वर पाहणं, मानणं, जे जे भेटीचे भूत ते जे मानीचे भगवंत. त्याच्यानंतर अहम ब्रह्मास्मी, त्याच्यानंतर सकलमिदम अहमच वासुदेव, मग वासुदेव सर्वम आहे. तर ती झाली दैवी प्रकृती. आता आसुरी आणि राक्षसीमध्ये फरक आहे. आसुरी प्रकृती ही राजस प्रकृती आहे
आणि नुसती राजस प्रकृती कधीही टिकू शकत नाही. नुसती जर राजस प्रकृती असेल तर ती अधोगच्छती राजसा म्हटले, त्यामुळे तमस्वृत्तीकडे ती जाणारच जाणार. सात्विक जोपर्यंत मी करतो ही भावना आहे तोपर्यंत रजोगुण आहेच, कारण मी हे रजोगुणाचा आविष्कार आहेच. पण तो जर सत्वाला जोडून ठेवला तर काहीतरी प्रगती होण्याचा, जसं काट्याने काटा काढतात किंवा सुईने काटा काढतात, तर तो सत्वगुण हा किंवा सत्वात्मक रज हा त्या सुईसारखा आहे. तो टोचणारा असला तरी तो काटा काढणार आहे, नंतर तोही टाकावा लागतो. ज्ञानही अज्ञानाबरोबर ज्ञानही सोडून देऊन सच्चिदानंद वासुदेव सर्वपर्यंत पोचायचं असतं. पण तर सांगायचं असं की रजोगुण म्हणजे आसुरी प्रकृती, म्हणजे सु म्हणजे जे शुभ आहे ते म्हणजे सच्चिदानंद स्वरूप, त्याचं रक्षण करणं म्हणजे आपल्या बुद्धीमध्ये त्याचाच विचार करणं, त्याच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करणारे ते सूर झाले. त्याच्या विरुद्ध असुर म्हणजे जे सु नाही आहे, म्हणजे क्षर आहे, म्हणजे शरीराचाच आपला विचार करणारे, आपल्या संबंधी लोक आहेत त्यांच्याबद्दलच भलं करायचाच विचार करणारे, हे आसुरी प्रवृत्ती झाली. आपण मी मनुष्य आहे ना, मग मला ही काळजी वाटणार जे म्हणतो ना, ते मी मनुष्य आहे ना नाही, ते खरं तर मी असुर आहे ना असं म्हणायची पाळी येते. कारण आपण आपले जे संबंधी आहेत त्यांच्या सुरक्षिततेचा जोपर्यंत विचार करतो तोपर्यंत ती असुरी प्रवृत्ती आहे. राक्षसी प्रवृत्ती जी आहे ती म्हणजे दैवी प्रकृती ही सर्वांचं चांगलं व्हावं म्हणणारी आहे. असुरी प्रकृती माझं आणि माझ्या जवळचे, मी आणि माझं ममत्व जिथे आहे ते सगळं मी आणि माझं ह्याला सांभाळणारी प्रकृती जी आहे ती असुरी म्हणजे राजस प्रकृती. तामस प्रकृती राक्षसी प्रवृत्तीची म्हणजे धर्माच्या विरुद्धच वागायचं आहे, दुसऱ्यांना त्रासच द्यायचं, म्हणजे मला आनंद मिळावा हा उद्देशापेक्षाही दुसऱ्याला त्रास द्यावा हा उद्देश मनात त्यांच्या असतो, तर ती झाली राक्षसी प्रकृती. तर असे राक्षसी आणि ही राक्षसी आणि राक्षसी म्हणजे तामस आणि असुरी म्हणजे राजस प्रकृतीमुळे मोहात पाडणाऱ्या या प्रकृतीमुळे हे मोघाशा म्हणजे व्यर्थ ठिकाणी आशा ठेवणारे, म्हणजे व्यर्थ ठिकाणी आशा म्हणजे जिथनं आनंद नाही तिथे आनंद शोधणारे. सच्चिदानंद परब्रह्मातच श्रीकृष्ण भगवंतांच्या भक्तीत आनंद आहे, ते न मानता विषयातनं आनंद आहे म्हणून त्याच्या मागे विषय मिळतील अजून आणि ते विषय मिळून आपण आनंदी होऊ अशी मोघ म्हणजे व्यर्थ आशा करणारे, आणि ते विषय मिळण्यासाठी कर्म म्हणजे मोघ कर्म व्यर्थ कर्म करणारे, आणि ते विषय मिळवण्यासाठी काय काय करायला लागेल ही जी अविद्या आहे, ज्याला खरं अविद्या म्हणायला पाहिजे, सांसारिक जी विद्या आहे त्याचंच ज्ञान मिळवत बसणारे, विचेतसा चंचल चित्त असणारे. कारण मला हे पाहिजे ते पाहिजे जोपर्यंत आहे, संकल्प आहे, आणि हे नको तो नको, हे संकल्प विकल्पात्मक जेव्हा बुद्धी आहे तेव्हा वृत्ती उठतच जाणार. त्या वृत्तीच्या मधली जी निर्विचार स्थिती आनंदरूप आहे ती त्यांना मिळणार नाही आणि चित्त स्थिर होणार नाही. चित्तस्थैर्य केव्हा होईल, जेव्हा ते आत्मानंदाकडे लागेल तेव्हाच ते स्थिर होऊ शकतं. तर त्यामुळे या सगळ्या मोघ आशा, मोघ कर्म आणि मोघ ज्ञानामुळे राक्षसी आसुरी प्रवृत्ती मुळे मोहात पडलेले चंचल जीव त्या प्रकृतीचाच आश्रय घेऊन जातात, त्याच्यातच रमून राहतात. श्री रामकृष्ण परमहंसांनी एक उदाहरण दिलेलं आहे की बद्ध कोण, मुमुक्ष कोण, मुक्त कोण आणि नित्यसिद्ध कोण. जर कोळ्याने जाळं टाकलेलं आहे तर काही त्याच्यात मासे असतात, ते म्हणजे जाळं हलवायला लागलं तर घाबरून जाळ्यालाच पकडून ठेवतात, कारण तिथेच जास्त त्यांना सेफ वाटतं. जसं आपल्याला काही संकट किंवा काय आलं तर आपण आपली मंडळी, आपलं घर, मी मिळवलेला पैसा हे शाबूत ठेवायला बघतो. तर असं जे त्या जाळ्यातच पकडून राहतात तसे संसारी जीव आहेत.
मुमुक्षू आहेत ते त्या जाळ्यातनं सुटण्याचा प्रयत्न करतात. त्यातला एखादा जो आहे की यततामपि सिद्धानाम कश्चिन्मा वेत्ती तत्वता, तो त्या जाळ्यातनं बाहेर पडतो, तो मुक्त होतो. आणि काही मासे असे आहेत जे अवतारी संत सत्पुरुष आपण पाहतो, भगवंताचे सगळे अवतार झालेले पाहतो आपण, ते त्या जाळ्यात अडकलेलेच नाही आहेत, त्यांना ते जाळं अडकवू शकत नाही. तर अशा प्रकारे हे आसुरी आणि राक्षसी प्रवृत्ती चाच आश्रय करून हे लोक राहतात. त्यामुळे ते मला नीटपणे समजूच शकत नाही. ईश्वराला मी पूर्ण मानतो, अवजानंती हे माझ्याकडनं कधी आपण होणार नाही हे कधी म्हणता येईल, जेव्हा अभयम सत्व संसिद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती हे सगळे दैवी संपदा आपल्यात आलेली आहे. किंवा 13व्यात मला वाटते म्हटलेलं आहे, एतत् ज्ञानम इति प्रोक्तम, म्हणजे ज्ञान मिळवायसाठी जी साधनं आहेत ती साधनं म्हणजेच ज्ञान आहे. म्हणजे ती साधनं जर जमली आपल्याला तर तो अनुभव हा ज्ञान आहे म्हणून म्हटलं आहेत भगवान. तर तसं की भय राहणार नाही, तक्रार राहणार नाही, संकल्प विकल्प राहणार नाही, हवे हवे हे राहणार नाही, नको हेही राहणार नाही. असं जेव्हा होईल तेव्हा आपण खऱ्या रीतीने भगवंताला जाणतो असं म्हणता येईल. पण असे महात्मे जे असतात ते तेव्हाही म्हणत नाहीत की मी तुलाच पूर्णपणे जाणतो. तर अशा प्रकारे हे आसुरी आणि राक्षसी प्रकृतीचे लोक मला जाणू शकत नाही हे भगवान सांगतात. आता 13व्या श्लोकात, महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. आता इथे हे महत्त्वाचा सिद्धांत आहे की महात्मानस्तु मां पार्थ, म्हणजे जे महात्मा आहेत ते मां पार्थ दैवीं प्रकृती मानसा ते भजन्त्य अनन्य मनसो म्हटले, म्हणजे अनन्य होऊन ते माझी भक्ती करतात. ज्ञात्वा भूतादिम अव्ययम, हे भक्ती करतात कधी तर ज्ञात्वा भूतादि अमव्ययम, म्हणजे सर्व भूताच्या आधी सनातन कारण, म्हणजे आधी असलेला भूत ज्याच्यापासून निर्माण झाले आणि ज्यातच विलीन होणार आहे तसा अव्यय असा मी, म्हणजे सर्व काळी सर्व स्थानी एकसंग एकच रूपे, त्याच्यात विजातीय भेद नाही. जसं प्राणी आणि पक्षी, झाडं आणि प्राणी असा जो भेद आहे तो नाही. स्वगत भेद नाही, म्हणजे प्राण्यात किंवा मनुष्य प्राणी म्हटले तर प्रत्येक मनुष्याचे हे वेगवेगळे असतात स्वभाव दिसणं, तर तो स्वगतही भेद नाही. एक मनुष्य जरी म्हटला, एक शरीर म्हटलं तरी त्याच्यात पण डोळे वेगळे, डोळ्याला दिसतं हाताला दिसत नाही, म्हणजे स्वगत भेद तोही परमेश्वरात नाही. हे जाणल्यावरच अनन्य भक्ती होऊ शकते. म्हणजे जे आपण जे म्हणतो जे निर्गुण निराकार परमेश्वर आहे, सगुण साकार नाही असे म्हणणारेही मूढ आहेत, ते अवजानंती माम मूढामध्ये बसले. आणि मी सगुण साकार भगवंताची भक्ती करतो, निर्गुण निराकाराची माझं देणं घेणं नाही म्हटलं तर तेही अवजानंती महामूढामध्ये बसतात. कारण ज्यांना खरोखर ज्ञान झालं आहे ते म्हणतात, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. असा जो, म्हणजे तो सगुण निर्गुण तूच आहेस, आणि तो गोविंद म्हणजे तू गायींचा इंद्र म्हणजे श्रीकृष्ण भगवानी आहेस, आणि तूच अंतर्यामी ही आहेस. गोविंद म्हणजे इंद्रियांचा, गो म्हणजे इंद्रिया असाही एक अर्थ आहे. तर इंद्रियांचा जो इंद्र म्हणजे स्वामी जो आहे तोही तूच आहेस. म्हणजे निर्गुण निराकार रूपाने सर्वत्र तू आहेस. सगुण साकार रूपात दोन भाग आले, एक व्यष्टीनिष्ठ प्रत्येक ब्रह्म म्हणजे पूर्ण ब्रह्माचं घटाकाशात, म्हणजे शरीराचा अध्यास होऊन थोडासा भाग वाटतो, ते साक्षी रूपाने असलेला तोही तूच आहेस. आणि गोकुळात जो वाढला, मथुरेत जन्माला येऊन, तोही तूच आहेस. हे जे खरे भक्त आहेत ते त्यांना हे कळतं. खरी भक्ती जी पराभक्ती आहे ती ज्ञान
झाल्यावर ज्ञानाच्या सहित ती भक्ती आहे. आपण हे बऱ्याच वेळा आपण बघितलं की गोपीन कृष्ण नुसता प्रिय करे सुंदर आहे म्हणून त्याचे प्रेम आहे. आता हे खरोखरच तो त्याचं प्रेम हे श्रीकृष्ण आपला प्रियकर आहे म्हणून प्रेम आहे, पण तो आपला प्रियकर कोण आहे? तर गोपीगीतात गोपी म्हणतात, नखलू गोपिका नंदनो भवान अखिल देही नाम अंतरात्मदृक. तू फक्त भवान म्हटले, तुम्ही म्हटले, आदरार्थी म्हटले, इतर वेळी खेळ चाललाय कृष्णाशी किंवा छेडछाड चालले, पण आतून माहिती आहे की अखिल देही नाम अंतरात्मदृक. म्हणजे अखिल देही म्हणजे याच्यात प्रत्येक देह जो तयार झाला आहे त्याचा अंतरात्माही झालं, आणि सर्व रूपाने जे विराट स्वरूप आहे त्याचाही अंतरात्मा तू आहेस, सर्वव्यापी सर्व कालातीत असा तू आहेस. हे गोपींना माहिती आहे, कारण त्या आधीच्या जन्माच्या ज्ञानी ऋषी आहेत. त्यांना तो भक्ती त्यांच्या मनात इतकी आहे की केवळ भक्ती करावी, कारण ज्ञान हेही बाजूला पडलं पाहिजे. आपण मगाशी बघितलं तसं, किंवा मागेही आपण उदाहरण घेतलं की गढूळ पाण्यात तुरटी फिरवल्यानंतर तो तुरटपणा पाण्यात राहिला तर पाणी पिता येणार नाही. ती तुरटी त्याचा तुरटपणासहित ती घाण घेऊन खाली बसते आणि वर शुद्ध पाणी राहतं. तसं ज्ञान गेल्यानंतरच ती शुद्ध भक्ती येते, आणि मग ते सततम कीर्तयंतो मा यतंतश्च दृढव्रता नमस्यंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते, असे ते होतात. म्हणजे हे 14वा श्लोक घेतला. 13व्यात ते जे म्हटलंय की भूतादी अव्ययम असा अनन्य मनसा. इथे अनन्यमध्ये त्याच्याशिवाय दुसरा कोणाची भक्ती नाही नुसतं ना, अनन्य मनसा म्हणजे त्याच्याशिवाय दुसरं काही मनात विषयच नाही. किंबहुना त्याच्याही पुढे जाऊन म्हणायचं झालं तर 10व्या अध्यायात भगवान सांगतात की सर्व इंद्रियामध्ये मी मन आहे. तर त्याच्याशिवाय दुसरं असं मनाचं अस्तित्वच नाही, म्हणजे ईश्वरच मनात मन त्यांचं बनलेलं आहे, असे ते महात्मे आहेत. आणि ते अनन्य मनसा भक्ती करू शकतात. प्रल्हादजी आहेत, शुकाचार्य महाराज कित्येक भक्त होऊन गेलेले आहेत. गोपींचं उदाहरण आहे. सर्वात श्रेष्ठ जी भक्ती आहे पराभक्ती ती गोपींची आहे. त्या अनन्य मनसा झालेत. कृष्णाविषयी शिवाय काही त्यांच्या मनात विचारच नाही. त्या उद्धवजींना म्हणतात कृष्ण आम्हाला भेटावा, किंवा उद्धवजी त्यांना म्हणतात तुम्हाला जशी कृष्णाची आठवण येऊन विरह होतो तसा कृष्णाला होतो. त्यावेळी गोपी म्हणतात की कृष्णाला विरह होतो म्हणून आम्हाला बरं वाटेल असं तुला वाटलं तर तुझी चूक आहे. ती कृष्णाला आमच्या आठवणीनेही दुःख जर होत असेल तर आमची आठवण त्यांच्या मनातून निघून जाण्यासाठी प्रयत्न करा म्हणतात त्या. हा गोपी भाव आहे, सर्वस्व कृष्णासाठी दिलेलं आहे. काया वाचा मन कृष्णाचं चा आनंद ते बघतायत. त्यामुळे त्यांना कृष्णाला तो फक्त एक व्यक्ती आहे असा बघण्याचा दोष नाही, कारण ते सच्चिदानंद सर्वव्यापक स्वरूप त्यांच्याकरता नियामकाचा नियम्य होतो. यशोदा मातेकरता तिच्या प्रेमाकरता भगवंत बांधून घेतात. आणि त्याच्या आधी भागवतात ती गोष्ट आहे, किंवा जेव्हा त्यांनी घरातलीच पहिल्यांदा लोणी वगैरे भांडी सगळी मडकी फोडली, तेव्हा यशोदा माता आधी छडी घेऊन मागे लागली. तेव्हा घाबरलेले भगवान, डोळ्यात पाणी आले, आणि आता आई आपल्याला मारते की काय भीती वाटलेली आहे. हा परब्रह्म परमात्मा आहे, हा सुहृद सर्वभूतानाम आहे, हा तो प्रेमाचा भुकेला भगवंत आहे, आणि हा तो प्रेमाने बांधला जाणारा भगवंत आहे. भगवंत हा नियामक होऊ शकतो जर इतकं प्रेम मनात असेल. अनन्य मनसा जर होता आलं तर तो भक्त भगवंतांना नियम्य करून घेतो, आणि भगवंत त्याची भक्ती करतात. म्हणजे तरीही म्हणजे भगवंत जे म्हणालेले आहेत की ये यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम, पण म्हणतात की गोपींच्या बाबतीत त्यांना ते शक्य झालं नाही, म्हणून ते म्हणाले की गोपी किंवा हनुमानजी आले की त्यांची मान खाली होते. का? ते म्हणतात गोपींना की तुम्ही जे उपकार केलेले आहेत ते मी परत फेडू शकणार नाही. भगवान रामचंद्रही हनुमंतांना ते म्हणतात तू जे उपकार केले ते माझ्याच जिरावे, मी ते फेडू शकणार नाही, आणि ते फेडायची इच्छाही मला नाही. कारण मी केलेले उपकार फेडायचे म्हणजे हनुमंताला काहीतरी गरज पडावी असा विचार मनात केल्यासारखा आहे.
ते मला नको, त्यामुळे तुझे उपकार माझ्यातच जिरून दे. असा ईश्वर ज्यांचा ऋणी झालेला आहेत असे ते अनन्य मनसा भक्त आहेत. आणि मग ते अनन्य मनसा भक्त काय काय करतात तर सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रता. साहजिकच आहे, अनन्य मनसा म्हणजे मगाशी आपण म्हटलं तसं त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाची भक्ती नाही केली हे अनन्य झालं. पण अनन्य मनसा म्हणजे त्यांच्याशिवाय दुसरा मनाला विचारच नाही, विषय तो त्यांचा झाला नारायण, दुसरा काही विषयच नाही मनाला. म्हणजे त्याच्यात कसं झालं की दोन पद्धतीने होऊ शकतं. श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचं घोरात कष्टात दुद्धरासमान नमस्ते जे सगळ्या कष्टातनं निवारण करण्याचं जालिम रामबाण उपायासं हे स्तोत्र आहे. त्याच्यात ते दुसऱ्या च्या ध्रुवपदानंतरच्या ह्याच्यात म्हणतात, दुसऱ्या पदात की त्वन्नो माता त्वं पिताप्तो दीपस्त्वं त्राता योगक्षेमकृत सद्गुरुस्वं त्वं सर्वस्वन्नो प्रभो विश्वमूर्ते घोरात कष्टात उद्धरा स्वामी. म्हणजे तूच माता आहेस, तूच पिता, आप्त तूच आहे, अधिप तूच आहे, त्राता तूच आहेस, योगक्षेम होणारा तूच आहे, तूच सर्वस्व आहे आणि तूच विश्वमूर्त आहेत असं ते भगवंताला म्हणतात. म्हणजे दोन प्रकारे आहे की हे व्यवहारातले माता पिता अधिप सगळं हे जग हे काहीच नाही, तूच एक मला आहेस असे जे भक्त एकाच ठिकाणी हिमालयात जाऊन बसलेत किंवा क्षेत्राच्या ठिकाणी, बाकी कोणाशी काही संबंध नाही, केवळ भजन चालू आहे. तुकाराम महाराजांचं सांगतात की त्या भंडारा डोंगरावर गेले आणि एकदा रामकृष्ण हरी सुरू झालं की आठवडा त्याच्यात भजनात ते राहायचे. ही एक समाधी अवस्थाच आहे एका प्रकारची. तर तसं किंवा हे जे माझे माता आहे, मातृदेवो भव पितृदेवो भव, राजालाही देव मानलेले, सगळा जो व्यवहार आहे सगळ्या भूती परमेश्वर आहे अशा वृत्तीने त्यांचा व्यवहार चालू आहे. अशा पद्धतीने ते सतत ईश्वरांचं किंवा गोपींसारखं शरीर आपलं काम करतंय, काहीतरी व्यवहार होतोय, काय कसा होतोय, आणि मन ईश्वराकडे लागलेलं आहे आणि ईश्वराच्या कृष्णाच्या कथा सतत चालू आहेत, इतकं की त्याच्यामुळे दिशांचंही अमंगल दूर होतं असं भागवतात सांगितलेलं आहे. तर अशा त्या अनन्य मनसा जे झालेत त्यांना दुसरा विषयच नाही, कारण मन लागणारच नाही दुसऱ्या कशात, ते दुसरीकडे रमूच शकत नाहीत. त्यामुळे त्यांना उद्योग काय राहतो, उद्योग फक्त एकच राहतो. तुकाराम महाराज म्हणतात आता उरलो उपकारापुरता. म्हणजे उपकार हा याचा अर्थ मी कोणावर मेहरबानी करतोय असा अर्थ नाही आहे. उपकार म्हणजे ईश्वर प्राप्तीचा जो आनंद मला प्राप्त झाला तोच ईश्वर सर्वभूती आहे, त्या सर्वभूती ही ईश्वर आहे, तेच माझ्यात आहे. त्यामुळे त्या सर्व ठिकाणीही त्या ईश्वरा रूपाचा आविष्कार करून तिथेही तोच आनंद उत्पन्न करावा, हा परोपकार आहे त्यांच्याकरता. आणि त्याच्याकरता त्यांनी काय केलं आहे की कीर्तन भक्ती, सतत ईश्वराचे गाथा जी आहे ती त्यांनी निर्माण केली. त्यांनी सांगितलेल्या ह्याच्यातनं लोक कधीकधी हे करतात, जर एवढे ते संत आहेत तर गाथा बुडवली म्हणून उपाशी का राहिले, त्यांना कसली आसक्ती. तर ती गाथा माझी, मी लिहिलेली आहे, माझे ओव्या आहेत म्हणून मला त्रास झाला, ही भूमिका नाही आहे. तुकाराम महाराज म्हणतात आपुल्या बळे नाही मी बोलवत, सखा कृपावंत वाचा त्याची. सखा म्हटलेलं आहे भगवंताला, तो कृपावंत आहे, त्याची वाचा आहे, मी बोलतच नाही आहे. त्यामुळे ते जे काही व्यवहार करतात ते ईश्वरच करतात म्हणून ते व्यवहार करतात. त्यामुळे त्यांचा व्यवहारही जर त्यांनी करायचं कोणतीही गोष्ट म्हटली तर ती इतकी सुंदर होते की ज्यांचं अगदी त्याच्यात खूप अभ्यास झाला आणि तेच करत बसले त्यांच्याही पेक्षा चांगले होते. असं म्हणतात की कबीरजींचे जे शेले आहेत ते इतके तलम व्हायचे की बाकीच्या कोणाचे शेले कोणी विकत घ्यायलाच जायचे नाहीत. याचं कारण ते त्या शेल्यात प्रत्येक नामाबरोबर ईश्वरच त्या शेल्यात विणला गेला आहे, इतक्या त्या शेल्यांचं महत्त्व आहे. जनाबाई तेव्हा एक हे सांगतात की एक संत त्यांना दृष्टांत झाला की तुम्ही जनाबाईंना भेटा म्हणे. तर ते जनाबाईंना शोधत जातात, नामयाची जनी कोण म्हणून. तर कुठे कुठे म्हणतात, ते म्हणतात ते तिकडे ते शेणाच्या गोऱ्या थापतेत.
तर आधी यांना म्हटलं अरे शेणाचा गोरा का थापते आणि संत आहे म्हणतात, हे कसं काय. पुढे जातात तर तिकडे भांडण चालू असतं. जनाबाई आणि दुसऱ्या एका बाईचं भांडण चालू असतं. ती म्हणते की हा माझ्या गोऱ्यात, हे म्हणते माझ्या गोऱ्यात. तर हे जे सद्गुरू असतात ते मनात म्हणतात अरे हे काय, यांच्याकडे मार्गदर्शन घ्यायचं, या संत म्हणून मी आलो आणि या क्षुल्लक गोऱ्यांकरता भांडतायत. तर या म्हणतात, मग ते म्हणतात तुम्ही जनाबाई ना, मग कशाला म्हणतात. नाही नाही म्हणे, या माझ्या गोऱ्या आहेत. तर ते म्हणतात कसं ओळखायचं तुझ्या गोऱ्या. तर म्हणे याला कान लावून बघा, रामकृष्ण हरी विठ्ठलाचं नाव त्यात येईल त्या माझ्या गोऱ्या. आणि ते कान लावून बघतात, त्या गोऱ्यातून म्हणजे जो आपण काहीच ज्याला किंमत देणार नाही अशा गोऱ्या, त्याच्यातनं विठ्ठलाचं नाव त्यांना ऐकायला येतं. तसंच हे यांचं सांगतात महार कोणते, तर ते संत जे होते ते भजन करता करता ते काहीतरी बांधकामावर होते आणि ते बांधकाम त्यांच्या अंगावर कोसळलं आणि देहत्याग त्यांचा तसाच झाला भजन करता करता. तर नंतर त्यांची अस्थी कशा शोधल्या, तर ज्या अस्थीतनं विठ्ठलाचं नाम ऐकू येईल त्या त्यांच्या अस्थी. अशी जी महात्मे आहेत त्यांना ते अनैसर्गिक मृत्यू वगैरे काही नाही, ते विठ्ठल रूप झालेलं आहे. अनन्यस चिंतयंतो माम हे त्यांच्या इथे झालेलं आहे. सतत त्यांचं कीर्तन चालू आहे. त्यामुळे सर्व त्यांच्या देह पंचमहाभूताचा राहिलाच नाही. सर्व ठिकाणी नाम म्हणजे ईश्वरच त्यांच्या आतबाहेर राहिलेला आहे. असे ते दृढनिश्चयी भक्त सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रता नमस्यंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. ते दृढनिश्चयी भक्त निरंतर माझ्या नामाचे व गुणाचे कीर्तन करत माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करत राहतात. दृढव्रता, दृढपणे, त्यांना कोणीही त्याच्यापासून खाली आणू शकत नाही. आणि नेहमी नमस्यंत नम्रवृत्तीने मला सतत नमस्कार त्यांचा चालूच आहे. म्हणजे कुठेही ते नमस्कार केला संपला नाही. ती नतमस्तक ते कायम मनातनं त्यांच्या ईश्वराच्या चरणी ते आहेत आणि सतत नित्ययुक्त आहेत. माझ्यातच मन मय्येव मन आदस्व, तसं आदस स्वमन करून माझी ते उपासना करतात असं भगवान सांगतात. तर काही वेगळे जे आहेत ते ज्ञानयज्ञानी. ज्ञानयज्ञानं म्हणजे ईश्वर तत्व काय आहे. पहिल्यांदा सांख्ययोगात सगळ्या विश्वात काय काय तत्व आहेत ते तत्वांचा अभ्यास, त्याच्यापेक्षा परमेश्वर वेगळा कसा आहे, क्षेत्रज्ञ विवेक आहे, नित्यानित्य विवेक आहे, हेयोपादय विवेक आहे. हे सगळ्या विवेकांच्या माध्यमातून वेदांताचा अभ्यास करून एका प्रकारे यजंतो माम उपासते. तीही एका प्रकारची भक्तीच आहे. आपण मागे बघितलं किंवा हा न रेकॉर्ड झालेल्या याच्यात पण हा आला असेल कदाचित, ते लक्षात नाही. पण हे आधी एकदा आपण पाहिलं आहे की विवेक चूडामणीच्या काही श्लोकावरच्या विवरणात दत्त महाराज कवीश्वरांनी सांगितलं आहे की हा ज्ञानाचा अभ्यासही ज्ञानभक्ती आहे. ती शांतरस आहे. तो म्हणजे कसा आहे ईश्वर, तो निर्गुण निराकार आहे. मग सत्तत्व काय आहे, मग त्याला समजून कसं घ्यायचं, मग लक्षणा कोणती करायची, जहल लक्षणा करायची, जहद लक्षणा करायची, मग त्याच्यानंतर त्याची पारमार्थिक सत्ता कोणती, व्यवहारिक कोणती, प्रातिभासिक कोणती, हा सगळा तत्वविचार का, तर तो त्या तत्वाच्या सच्चिदानंद रूपाच्या भोवती आहे. म्हणजे त्या योगाने पण ते सतत युक्त राहता येतच आहे. तर तसेही कोणी उपासना करतात ज्ञानयोगाने. ज्ञानयोगेन चाप्यन्ने. हां, 14वा आपण म्हटला की नाही माझ्या लक्षात नाही, तो श्लोक म्हणूया आधी. सततम कीर्तयंतो मा यतंतश्च दृढव्रतः नमस्यंतश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. त्याचा अर्थ आपण बघितला. तर 15वा श्लोक बघू. ज्ञानयज्ञेन चाप्यन्ने यजंतो मामुपासते
एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम. म्हणजे काही ज्ञानयज्ञांनी माझी उपासना करतायत, काही अ, 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 यजंता म्हणजे यजन करून म्हणजे यज्ञयाग किंवा पूजा आदी मार्गाने करून माझी उपासना करतात. काही एकमेव अद्वितीय रूपाची एकच आहे म्हणून पूजा करतात, किंवा पृथक्त्वेन वेगवेगळ्या तत्वात मी किंवा वेगवेगळ्या रूपात मी आहे अशा यांनी पण पूजा करतात. आणि काही विश्वतोमुखम म्हणजे विराट पुरुष, हे विश्व ज्याचं नुसतं मुख आहे असं विश्वाच्याही पलीकडे असलेलं असं ते विराट स्वरूपाच्या रूपानेही माझी उपासना करतात. कारण म्हणजे जे यज्ञ करतात तेही सगळे माझीच उपासना करतात. कारण काय तर 16व्यात सांगतात, अहं क्रतुरहं यज्ञ स्वदाहमहमौषधम मंत्रोहमहमेवाज्यम अहमग्निरहं हुतम. अहम क्रतुरहम यज्ञ. आता क्रतू आणि यज्ञ हे श्रुतीप्रमाणे केलेल्या यज्ञाला क्रतू आणि श्रुतीप्रमाणे केलेला यज्ञ असाही अर्थ करतात. किंवा त्याच्याही पुढचा जो अर्थ आहे, गूढ अर्थ असा आहे की भगवंतांनी सांगितलेलं की यज्ञानाम जपयज्ञोस्मी हे 10व्या अध्यायात सांगणार आहेत. तर त्यामुळे यज्ञ हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, पण त्यातला जो अग्नीद्वारे त्याच्यात हवन करून केला जातो यज्ञ, त्याला क्रतू म्हणतात असाही तो अर्थ आहे. आणि स्वदाह म्हणजे पितरांकरता जे कर्म आपण करतो ते. स्वाहा आणि स्वधा या अग्नीच्या 2 स्त्रिया आहेत, त्यांच्याद्वारे अग्नीला आपण हवन करतो. स्वाहा या स्त्रीच्या द्वारे आपण हवन करतो ते देवांकरता किंवा ते लोक प्राप्त होण्याकरता देवांकरता असा तो यज्ञ करतो. आणि पितरांकरता करतो तेव्हा त्या हवनात स्वहाच्या ऐवजी स्वधा म्हणतात. तोही मीच आहे, औषधही मीच आहे. म्हणजे पुष्णामी चौषधी सर्व सोमो भूत्वा रसात्मका. सोम होऊन म्हणजे सोम याचा अर्थ चंद्र असा आहे. चंद्रापासून सोमरसाच्याद्वारे औषधींची पुष्टी होते. ते चंद्र ही माझं रूप आहे भगवान सांगणार आहेत. तर तो औषधही मी आहे, हे सगळं मीच आहे. मंत्रही मीच आहे. मंत्रोहमहमेवाज्य, मंत्र पण मीच आहे. आज्यम ही मीच आहे. आज्य म्हणजे धृत, म्हणजे घृत म्हणजे तूप जे वाहतात. अहम अग्निर अहम हुतम, अग्नी पण मीच आहे आणि हवन करण्याची क्रिया पण मीच आहे. म्हणजे सगळं त्यातले साधनही मीच आहे, साध्यही मीच आहे, करणाराही मीच आहे, करून घेणाराही मीच आहे, असा सगळा मीच आहे. त्यामुळे ते यज्ञ करणारा असा हे पण मलाच प्राप्त होतं असं भगवान सांगतात. आपण 16व्यापर्यंत आता आलेलो आहोत. 16पासून आता पुढचं जे आहे त्याचा ऑलरेडी पुढे आहे व्हिडिओ, त्यामुळे ह्या व्हिडिओत इथेच थांबू. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.